सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. तर मुलांना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक पीडीएफ फाईलचा लिंक मिळेल आणि या पीडीएफ फाईलमध्ये मिळतील तुम्हाला एमएसटी सीटी 2023 चे क्वेश्चन्स, गेल्या वर्षीचे मॅथमॅटिक्सचे चॅप्टर वाईज क्वेश्चन्स तुम्हाला या फाईलमध्ये पाहायला मिळतील. चॅप्टर वाईज तर नाही म्हणणार, बट काही चॅप्टर्स बेसिकली क्लब करण्यात आलेली आहेत, सिमिलर टाईपचे चॅप्टर्स, जसं की डेरिव्हेटिव्ह आणि एओडी. त्याचा एक फाईल आहे. सर्कल स्ट्रेट लाईन कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या अंडर येतो, सो त्यांना क्लब करून फाईल बनवण्यात आलेला आहे. सो सेम लाईक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, 11th स्टँडर्डचा प्रोबॅबिलिटी, मेजर ऑफ डिस्पर्शन आणि परमिटेशन अँड कॉम्बिनेशन. 11वीचा ट्रिग्नोमेट्री प्लस 12वीचा ट्रिग्नोमेट्री. लॉजिक मॅट्रायसेस, एलपीपी, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन यांचा एक फाईल आहे. वेक्टर लाईन प्लेनचा एक फाईल आहे. लिमिट कंटिन्युटी यांचा क्लब करून फाईल आहे. कॅल्क्युलसमध्ये इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. सो यामध्ये तुम्हाला सर्व चॅप्टर्स पाहायला मिळतील. फक्त एक्झॅक्ट चॅप्टर वाईज फाईल नाही येते, काही चॅप्टर्स क्लब करून तुम्हाला ही फाईल मिळेल. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही फाईल जी आहे ही डाउनलोड करून घ्याल. तर बघा, याच्यामध्ये आन्सर की पण काही ऍड करायचे आहेत. मला वाटतं 1 ते 2 दिवसांमध्ये हा अपडेट तुम्हाला मिळून जाईल. आता डाउनलोड नाही केलं तरी चालेल. ओके, या सेम लिंकवरती परत ही फाईल अपलोड करण्यात येईल, ज्यामध्ये तुम्हाला आन्सर की पण मिळतील. हा प्रीमियम सोर्स आहे एमसीक्यूचा, तर हा वेस्ट नका करू. डायरेक्टली सॉल्व्ह करून वेस्ट नका करू. ओके, आधी तुम्ही याची काळजी घ्यायची आहे की हे सर्व जे चॅप्टर्स आहेत, हे चॅप्टर्स तुम्हाला आधी व्यवस्थित कॉन्सेप्च्युअली डेप्थमध्ये प्रिपेअर करायचे आहेत. इनफ अमाऊंट ऑफ प्रॅक्टिस करायचे. 21-22 चे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत आणि 23 चे एमसीक्यूज ॲज अ टेस्ट द्यायचे आहेत. सो हे बेसिकली रेकमेंडेड असेल. अदरवाईज काय होतं, लाईक तुम्ही सॉल्व्ह करायला बसता 23 एमसीक्यूज, एखादा क्वेश्चन पाहता, लाईक एका फ्रेम मध्ये तुम्हाला असं वाटतं की हा क्वेश्चन आपल्याला जमतोय, बट त्याच्यामध्ये तुम्ही हे पाहिलेलं नसतं की हे विदिन टाइम जमतोय का, बरोबर? किंवा हा जमण्यासाठी मे बी तुम्ही कोणती हिंट वापरली आहे, बरोबर? इंडिपेंडेंटली ऍज अ टेस्ट म्हणून सॉल्व्ह कराल ना, तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनचा एक्झॅक्ट आयडिया मिळेल. पण एक्झामिनेशन मध्ये जाऊन कसं बिहेव करायचं आहे, कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे, तर यावरती तुम्ही कन्क्लुजनवरती पोहोचू शकाल. आता बऱ्याच वेळी काय होतं माहिती का, की लाईक ह्युमन नेचर, समजा एखादा क्वेश्चन तुम्ही पाहिला, हा सॉल्व्ह केला, समजा तो 2 किंवा 3 मिनिटं लावला तुम्ही, आणि तुम्हाला वाटलं यार EYQ इतके सिंपल आहेत, बरोबर? तसं तुम्हाला जाणवू शकतं किंवा भास होऊ शकतो, बट हे असं नाहीये. लेंदी क्वेश्चन्स आहेत. ओके, लास्ट इयरचं स्टॅटिस्टिक्स असं आहे की ज्यांना कोणाला 100 मध्ये 60+ मार्क्स आहेत, त्यांना 99+पर्सेंटाईल आहेत. ओके, मी असं म्हणत नाही क्वेश्चन खूप अवघड आहे, पण क्वेश्चन 1.5 तासात होऊ शकतात का, बरोबर? तुम्ही सॉल्व्ह करू शकता का? सो तुम्हाला एक्झॅक्ट तुमचं स्वतःचं अनालिसिस जर का करायचं असेल, तर हा सोर्स तुम्हाला वेस्ट नाही करायचा आहे. बिलकुल क्वेश्चन नाही पाहायचे. चॅप्टर ज्यावेळेस तुमचा प्रिपेअर होईल, डायरेक्टली हा पेपर घ्यायचा आहे आणि ॲज अ टेस्ट म्हणून द्यायची आणि मग इव्हॅल्युएशन करायचं. तर हा याचा करेक्ट प्रोसिजर असला पाहिजे. पण तसं इम्पल्स बॅचच्या युट्यूब चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये एंटर कराल तर तुम्हाला 20, 21, 22 पीवायक्यू मिळतील. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 20, 21, 22 पण फाईलचा लिंक एक फाईल आहे, त्याची लिंक प्रोव्हाइड करतो. तीही डाउनलोड करा. हे तर अलॉंग विथ व्हिडिओ सोल्युशन. हर एक क्वेश्चनचं तुम्हाला इथे व्हिडिओ सोल्युशन मिळेल. इच अँड एव्हरी चॅप्टरचा व्हिडिओ सोल्युशन रेकॉर्डेड आहे. प्लस 11th स्टँडर्ड, जसं तुम्हाला माहिती आहे की 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पूर्णपणे रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. बऱ्यापैकी मोठी मोठी लेक्चर्स आहेत, हेवी कॉन्सेप्ट आहेत सर्व. तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करा, याच्यापासून पळू नका. ओके, कारण जे काही आहे अल्टिमेटली हाच कंटेंट आहे, जो तुम्हाला एमएसटी सीटी मध्ये बेसिकली युजफुल ठरेल. ओके, सोप्या कंटेंटच्या मागे लागाल तर स्कोर नाही येणार आहे. जो कंटेंट आहे तो समजून घेण्याचा ट्राय करा. याच्यामध्ये फाईट फाईट मारा आणखी जास्त व्यवस्थित समजून घेण्यासाठी. मोठी लेक्चर्स आहेत. इव्हन 12वीचा पण सिलेबस थोडा रेकॉर्डिंग चालू आहे आता, जसं की वेक्टर रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. इव्हन टाइम ड्युरेशन तुम्ही पाहू शकता, 2.5 तासाचे लेक्चर्स आहेत. लाईन प्लेन ऑलमोस्ट 2.5-3 तासाचं लेक्चर आहे, ज्यामध्ये इच अँड एव्हरी कॉन्सेप्ट एक्सप्लेन करण्यात आलेला आहे. तर या कंटेंटचा मला असं वाटतं तुम्ही व्यवस्थित पुरेपूर वापर करा आणि तुमच्या प्रिपरेशनला तुम्ही बूस्ट करू शकता या थ्रू. ओके, सो व्हिडिओ शेअर करा सर्वांसोबत, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कनेक्टेड राहा. पूर्ण कोर्स युट्यूबवरती आम्ही इथे रिलीज करतोय. जितकं होऊ शकेल आमच्याने तितकं कंटेंट आम्ही इथे देण्याचा ट्राय करतोय. ओके, सो थँक्यू एव्हरीवन.